बिझी का लागतोय? मी फोन करतेय कळतंय तरी कॉल बॅक का नाही करत आहेत? बोला वहिनी. हां, ओंकार भाऊजी सॉरी मी जरा उशिरा फोन करतेय. अहो वहिनी सॉरी नका म्हणू. बोला. अधिपती तुमच्या बरोबर आहेत का हो? नाही मी आत्ता आलो घरी, म्हणजे मला लेटच झालाय आज. अच्छा. मग फॅक्टरीत काही काम चालू आहे का त्यांचं? नाही का? हां, अधिपती काय झालं? ते फोन उचलत नाहीयेत. कुठे आहेत ते? अहो तो कधीच घरी गेला. अच्छा. वहिनी काय झालं? नाही मी त्यांना खूप वेळ फोन करते, त्यांचा फोन बिझी येतोय आणि मला फोनही नाही करत आहेत ते. ओ अच्छा, तुम्ही त्याला फोन ट्राय करताय का? हो, मला जरा बोलायचं होतं त्यांच्याशी. गुड, व्हेरी गुड. हां? नाही तुम्ही त्याला फोन करताय ही खरंच चांगली बाब आहे. तुम्ही दोघं नक्की एकदा बोला. नाही पण भाऊजी खूपच वेळ बिझी येतोय त्यांचा फोन. बिझी लागतोय का? हां ते मुंबईचे क्लायंट आहेत ना, त्यांच्याशी तो बोलत असेल. हां पण तुम्ही काळजी करू नका, तो तुम्हाला फोन करेल. डोंट वरी. ठीक आहे, ठेवते. बरं. बाई सोडा की आता सगळं. एक फोन करा की राव आम्हाला. लई इशे हार्ड करू नका, एक फोन करा. अक्षरा घे. नको. अगं ए नको काय? तुझ्यासाठी नाही, बाळासाठी आहे आता. आता ना सगळं हेल्दी खायचंय प्यायचंय. नको हा शब्द नाहीच आहे आता. घे घे घे. नाही नको, खरंच नकोय मला. काय झालंय अक्षरा? आई अगं बघ ना, त्यांनी अजून फोन नाही केलाय मला. अगं हो अक्षरा, कामात असतील, करतील फोन. हं? अगं पण मी इतक्या वेळा फोन करते आई, त्यांना दिसला नसेल का त्यांच्या फोनवर? का नाही केलाय त्यांनी अजून फोन? अक्षरा अगं येईल फोन. हं? अक्षरा विचार नको करूस ग जास्त. हे बघ मला खात्री आहे त्यांचा नक्की फोन येणार. मलाही असंच वाटतंय आई. हा असंच वाटतंय की कुठल्याही क्षणी अधिपतींचा फोन येईल. मी आजींना पण सांगून ठेवलंय की त्यांना फोन करायला सांगा म्हणून. झालं तर मग दिला ना निरोप. मग आता विचार नाही करायचा. चल 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 हे दूध घे, पकड. शांतपणे दूध पी, कुठलाही विचार करायचा नाही आणि वेळेवर झोपायचं, जागरण करायचं नाही. मी आले, बाबांना गोळ्या देऊन आले. घे आ लवकर. शंभर टक्के मास्तरीन माईंचा फोन असणार. मला माहिती आहे त्या काही इशे हार्ड करणार नाही. क्या बोल बाळा. काय झालं? काय नाही बोल की. नाही तुझा आवाज खूप लो येतोय. अरे मग काय आता रात्रीच्याला काय भोंगा लावून बोलू काय तुझ्या संग? बोल पडदिशी काय आहे? अरे भावा चिडतोस कशाला? मग चिडू नको तर काय करू मग? तू प्रश्नच असं विचारतोस मर्दा. एकतर इथं काय चाललंय तुला माहित आहे का नाही? कसा आवाज येईल चांगला? काय मूडच लागत नाही राव. काय कशाचं लक्ष लागणं झालं ओंके. अरे मला वाटलं परत तुझं आणि अक्षराचं भांडण झालं की काय, म्हणून मी विचारलं रे. अडकायच का भांडण करायला त्या पाहिजेत का नाही समोर? त्यांचा फोन बी येणं झाला. कवा धरून वाट बघायला लागलो मी त्यांच्या फोनची. तुला फोन नाही आला का बहिणींचा? नाही आला भावा. अरे मला आला होता आता फोन, तुझ्याबद्दल विचारत होत्या. तुला फोन आला होता? तुला फोन करून माझ्याबद्दल विचारण्यात काय अर्थ आहे? हे असं वाया वाया कशाला थेट मला फोन करा की म्हणावं. अरे कधीपासून त्या तुला फोन करतायत,
पण तुझा नंबर बिझी लागतोय म्हणून त्या मला फोन करत होत्या. त्यांना वाटलं की तू माझ्यासोबत आहेस. काय तर उगाच खोटं बोलू नको सोंक्या. काय माझा फोन बिझी नव्हता. तर घरात आल्यापासून फोन समोरच बसलो मी टक लावून त्यांच्या फोनची वाट बघत. आणि त्या कशाला खोटं बोलतील? उलट त्या कधीपासून तुला फोन करतायत पण तुझा फोन बिझी लागतोय म्हणून त्यांनी मला फोन केला. त्यांना वाटलं की तू माझ्यासोबत आहेस. बर ठीक आहे. ठीक आहे चालतंय बघ. थँक्यू निरोप दिल्याबद्दल. तेवढा तरी जीव भांड्यात पडला, निदान प्रयत्न तरी केलाय म्हणायचं त्याने. पण आता प्रयत्न नको, थेट फोन लावा आम्हाला, असं वाया वाया नको. येऊन दे. बोलून गुंता सुटतो आणि मला हा गुंता सोडवायचा आहे. मला अजून वाढून नाही द्यायचं आहे सगळं. प्लीज अधिपती, प्लीज सगळं विसरा आणि मला फोन करा. नाही ताई, आम्ही नाही या घराबाहेर जाणार. तिला तुझ्या संकट या घरात राहायचं नाही ना व, मग तिनंच या घराबाहेर राहावं. खरं तर तिचा तोच प्लॅन आहे ताई, का तुला या घराबाहेर काढून ही समधी सत्ता तिनं स्वतःच्या हातात घ्यायची. ताई तू हे समजा होऊन देऊ नगस बर का. दुर्गे, डोसक्यावर पडल्यावर काय बाय बोलू नगस. सुनबाई अशी नाहीये, तिला काय बी सत्ता बित्ता नकोय. अगं चांगली आहे बिचारी पोर. ती, तिचा नवरा, तिची शाळा आणि घर याच्यातच खुश आहे. या सत्ते बित्तेचा विचार काय तिच्या डोक्यात नाही. काहीतरी डोक्यावर पडल्यावर मी बोलू नकोस. हा सांगून ठेवते. बास बास आई, नगा वरडूस तिच्यावर. अगं पण सुनबाई, तुझ्या लेकीचा विचार कधी येत नाही का ग तुझ्या मनात? त्या सुनबाईंची वकिली कशाबाई करतेस तू? काय वकिली बिकिली नाही भुवे. अगं असं आत्ते तेच तर करत होतीस की ग तू. अगं ताई, अधिपतीला निरोप द्यायला गेलती ही. मी थांबविलं म्हणून बरं. तर आत्तीनं त्या दोघांचं बी बोलणं करून दिलं असतं. मुळात तिचा फोन तुला आलाच नाही पाहिजे. दुर्गे, अगं सहज फोन केला होता तिनं. ते अधिपतीचा फोन बिजी का काय ते लावत होता. म्हणताना ती म्हणली निरोप द्या म्हणून. ताई, आता त्या मास्तरनीचा अधिपतीला कधी बी फोन लागणार नाही. कारण अधिपतीच्या फोन मधून मी त्या मास्तरडीचा नंबर ब्लॉक केला. आता लावत बस फोन. अगं अक्षरा, झोपली नाहीस तू अजून? काय झालंय? काही नाही. अक्षू, आई आहे मी तुझी. तुझ्यापेक्षा जास्त चांगलं ओळखते मी तुला. चेहरा बघ स्वतःचा. विचार करून करून कसा झालाय. अक्षू नको ग विचार करूस जास्त. मी एक काम करते, मी तुझ्या डोक्याला छान तेल लावून देते आणि डोकं चेपून देते. तुला बरं वाटेल. हा चल चल चल. त्यांनी काही होणार नाही आई. अक्षरा, नेमकं काय झालंय? काय चाललंय तुझ्या मनात? हं? अक्षू, अधिपतींशी बोलणं नाही का झालं? अक्षू, म्हणजे नाही झालं. आई, मी कधीपासून फोन करते त्यांना. त्यांनी मला अजूनही फोन केलेला नाहीये. त्यांना दिसत नाहीये का मी सतत फोन करते ते? हो हो अक्षरा, अगं येईल येईल फोन बाळा. अक्षू, अक्षू कामात असतील ना ग. काम संपलं ना की करतील फोन. नक्की करतील बघ. अगं इतका वेळ आई. मी किती वेळा फोन केला त्यांना. माझे मिस्ड कॉल अलर्ट्स पण दिसत नाहीयेत का? एकदाही फोन नाही केलाय त्यांनी. अगं अक्षरा व्यस्त असतील ते कामात.
तुला माहिती ना किती व्याप असतो त्यांच्या पाठीमागे, फॅक्टरीची किती कामं असतात, हो की नाही? हा, हे बघ, ते निवांत झाले ना की नक्की कॉल करतील. हा, तू चिडचिड करू नकोस ग अक्षरा फक्त. हा, आई मी उगाच चिडचिड नाही करत आहे. तुला माहितीये आत्ता माझं त्यांच्याशी बोलणं होणं किती गरजेचं आहे. अक्षू, अक्षू, ऐक अक्षू, ऐक ना माझं. मला माहिती आहे आत्ता बोलणं गरजेचं आहे, पण ऐक, आत्ता या क्षणी तुझं आनंदी राहणं सगळ्यात महत्वाचं आहे की नाही? मला खात्री आहे ते निवांत झाले ना की तुला फोन करतील, आणि त्यांचा फोन आला की पहिल्यांदा ही गोड बातमी तू त्यांना दे. हा, मी तुला सांगते, ही बातमी ऐकताच दुसऱ्या क्षणी अधिपती इथे असतील. मला असं फोनवर नाही सांगायची ही बातमी त्यांना. मला भेटून सांगायची आई. हो, कुठे आणि कधी भेटणार आहेस? मी मी उद्या शाळा सुटली की फॅक्टरीत जाते. त्यांना भेटते आणि सगळं सांगते. हा, हो, पण मग घरी आधी सांगायला हवंय का? म्हणजे आजींच्या कानावर घालतेस का? नाही, मला सगळ्यांच्या आधी ही बातमी अधिपतींनाच सांगायची. तू खरंच त्यांचा नंबर ब्लॉक केलायस काय? अगं वय ताई, खोटं कशा पायी सांगू मी तुला. ताई, आता ती दोघं का नाही बोलूच शकत नाहीत एकमेकांशी. कसली भारी आयडिया केली का नाही म्या? भारी आयडिया म्हण. कशाला का नसते उद्योग करते? हा, तुझा काय संबंध या समजत? कशाला दोघांच्या मध्ये पडती तू? कशा पायी मध्ये पडती म्हणजे? अगं जर का ती घरात आली तर आपल्याला घराबाहेर जावं लागेल, कळतंय तुला? नाही, असं काय बी होणार नाही. सूनबाई मनानं लय चांगली आहे. तुझ्याच मनात तिच्याविषयी काय बाय आहे. अगं असं बी कुणाचं चांगलं झालेलं तुला बघवतच नाही बघ. अगं पण ज्या घरचं मीठ खातीयास त्या खाल्ल्या मिठाला तरी जात. अगं एखाद्याला किती पाण्यात बघावं याला काही मर्यादा असतात की नाही? बुवे, तूच समजा बाईला म्हणावं पुन्हा असं काय करत जाऊ नको म्हणा. वा ग वा, ते तू काय माझ्या साड्या करायलीस ताईकडं, आणि ते बी माझ्या तोंडावर? दुर्गे, याला चाड्या करणं नाही, स्पष्ट बोलणं म्हणत्या. आणि हे जे तू मागून मागून काड्या करतेस नव, त्याला चाड्या करणं म्हणत्या. हे बघ आते, मी उगाच काय बी कर ना. जे काय करायला ते समजांच्या भल्यासाठी करायला, कळलं? तू काय कुणाचं भलं करणार आहेस? होय, दुर्गीने हे समजा केलंय. जर का अधिपतीला कळलं नव, लय चिडल बघ तू तिला समज दे. सुनबाईच्या भानगडीत उगा पडू नगस म्हणून. आई, दुर्गीने जे काय केलंय ते आमच्या काळजीपोटी केलंय. तिला आमच्याशी काहीतरी देणं घेणं आहे म्हणून केलंय. पण सुनबाईंना आमच्याशी काही देणं घेणं नाही. आणि ज्या बाईंनी आम्हाला घराबाहेर काढलं, आमचं लग्न मोडलं, आमचा संसार सुरू होण्याआधीच उद्ध्वस्त केला, त्या बाईच्या बाजूने तू काय बोलतेस ग? आ, तुला का तिचा एवढा पुळका येतोय? बरोबर आहे ताई तुझं. ही आत्ती जेव्हा बघावं तेव्हा त्या बाईच्याच बाजूने बोलत असती. आता तर काय, ती या घरात नाही तर तिची वकिलीच करायला. ती या घरात असती तर कशी म्हणली असती, सुनबाई तुझ्यामुळे घर कसं प्रसन्न राहतंय, तुझ्यामुळे घर कसं आनंदात राहतंय, होय का नाही? असं म्हणत फूस लावली असती या आत्तीनं. हेच करू नको सांगते मी तुला. अगं लई वेळा तू असे उद्योग केलेस आणि त्याची शिक्षा बी मिळाली तुला. आता पुन्हा असं करू नगस. अगं सुनबाई खरंच चांगली मुलगी आहे. अगं तिच्यामुळं घर चांगलं प्रसन्न राहते बघ. काय ग दुर्गे, हा, त्या दोघांचं बोलणं बंद करून तुला काय मिळणार आहे? आई, तू तिच्यावर चिडू नगस. काय ते ठरव आता. म्हणजे 2 दगडांवर पाय ठेवू नगस. कुठल्या तरी एका बाजूने बोल. म्हणजे भुवी, तुला काय म्हणायचंय ते नीट इसकटून सांग. म्हणजे एक तर तू तुझ्या मुलीची बाजू घे,
नाहीतर तुझ्या मुलीच्या शत्रूची. होय अगं काय बोलतेस तू हे? सुनबाई तुझी शत्रू आहे. वय त्या आमच्या शत्रूच आहेत. ओंक्या तर म्हणलं होतं मास्तरीनबाई प्रयत्न करत होत्या मला फोन करायचा. केव्हा करणार मग? खरा की आता किती वेळ वाट बघायची? वाट बघण्यापेक्षा आपणच करावं राहू फोन. नाही नको, मास्तरीनबाईच म्हणतात ना, माणसाने संयम ठेवावा. संयम ठेवतो, जरा वाट बघतो. सारखं सारखं आपणच परत परत फोन केला तर ते काय माग माग लागणं बरं दिसणार नाही. जरा वाट बघावी. आपण किती वेळ वाट बघायची? मास्तरीनबाई तुम्हाला जमतंय संयम ठेम ठेवायला, आम्हाला काही जमत नाही. आम्हाला बोलायचं आहे तुमच्या संग, आत्ताच्या आत्ता बोलायचं आहे बघा. तुमच्याशी बोलल्याशिवाय मी राहू शकत नाही, तुम्हाला मी माहित आहे. मग कशाला उगाच इशे हराड करताय मास्तरीनबाई तुम्ही? अधिपती इतका वेळ कुणाशी बोलताय तुम्ही? मी फोन करते, तुम्हाला कळत नाहीये का? प्लीज मला फोन करा. तुम्हाला माहिती आहे ना, तुमच्याशी बोलल्याशिवाय मी नाही राहू शकत. आणि आपण फक्त नवरा बायको नाही आहोत, आपण एकमेकांचे खूप चांगले मित्रमैत्रीण आहोत. आणि होतात भांडणं मित्रांमध्ये, आपण ती मिटवायला हवीत ना. फोन करा अधिपती प्लीज. मला बोलायचंय, खूप बोलायचंय तुमच्याशी. फोन करा. खारी आणि बिस्किट. आपल्याला या 10 दिवसांमध्ये जे जे अनुभव आले किंवा आपण ज्या आव्हानांना सामोरं गेलो होत ना, ते सगळे आपण यामध्ये लिहून काढायचे. त्या सगळ्या आठवणी लिहून काढायच्या, म्हणजे जगावेगळा अनुभव. अगं नाही नाही, चांगली संस्कारी साधी भोळी पोरगी आहे ग ती. तुला साध्या भोळ्या वाटत असतील त्या, पण तशा नाहीत त्या. लई आतल्या गाठीच्या आहेत. नाही ग, असं नका बोलूस. अगं एकाच घरात एकाच कुटुंबात असं कुणी कुणाचं शत्रू असतंय वय ग? होतात. एकाच घरात राहून लोक एकमेकांची शत्रू होतात. बरं तूच शिकवलंस ना ग आम्हाला, आणि आता तूच विसरलीस. सुनबाई आमच्या शत्रू आहेत आणि आम्ही त्यांच्या शत्रू आहोत. त्यांच्या मनात आमच्याबद्दल शत्रुत्व आहे, हे आम्हाला चांगलंच ठाव आहे. आणि बाकी समजा आम्ही माफ केलं असतं ग आई, पण आमचं लग्न मोडून त्यांनी लई मोठी चूक केल्या. स्वतःच्या हातानं त्यांनी स्वतःचं लग्न मोडायला घेतलंय. आणि तुला बी ठाव आहे आई, आम्ही कुणाचं देणं ठेवत नसतोय. कोणी आम्हाला माया दिली तर आम्ही माया परत देणार. कोणी आम्हाला पैसा दिला तर आम्ही त्यांना पैसा देणार.
कुणी आम्हाला रक्त दिलं तर आम्ही रक्त परत देणार, पण त्यांनी तर आमचं लग्न मोडलंय, त्यामुळे आम्ही त्यांचं लग्न मोडणार. हिशेब सरळ आहे.